दादा मी काय म्हणतो, लवकर जाऊन लवकर येऊन जाऊ आपण. हां, मग मला काम बी येले का? हो रे, थांबू नाही ना, गेलो की आलो. बरं ठीक आहे. कुठं चालले रे बापा? अरे कुठं नाही, बाहेर चाललो होतो. मला वाटलं सासरवाडीला चालले का बापा? हा, केला नाही का अजून तुमच्या सासू सासऱ्यानं तुम्हाला फोन? बोलवलं नाही का अधिक महिन्यासाठी? मी ना तुम्हा पोरीचा अधिक महिना केला बी. तुमचा सासरा कधी बोलवते तुम्हाला? तुमचा कधी करते अधिक महिना? इथून घेऊन तर मोठा ठाकू ठाकू गेला होता. मा पोरीला घेऊन जातो, अधिक महिना करतो, असं करतो आणि तसं करतो. माझ्या पोरीचा मी का अधिक महिना करू नाही शकत का? मी सक्षम आहे. इथं तर लय मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिलता रे. काहून निघाली का हवा त्या सासऱ्याची? करत नाही वाटते अधिक महिना, है ना? फक्त पोरीला घेऊन गेला. नाही ना आई, करणार ना. मग तुम्हाला बोलवलं कोण नाही अजून? झाले ना 2 दिवस ताईले झाले. माया तर दोन्ही पोरीचा अधिक महिना केला बी मी ना. तुमचा सासरा कधी कधी अधिक महिना तुमचा करू राहिला का नाही करू राहिला? करणं का सरायच्या बच्चं काम आहे? किती लागते, किती करा लागतं अधिक महिन्यात? नाही पैसेच नसतील तिच्या बापाजवळ. न्याच्या पहिले नाही समजलं का? इथून मला ठाकू ठाकू घेऊन गेला पोरीले. न्याच्या वेळेस नाही समजलं का आपल्याजवळ पैसा नाही, आदला नाही, आणि कसं पोरीला अधिक महिन्याला आणावं म्हणून? लोक बिना बाप्पा बस. नाही नाही, येणार आहे ना त्याचा फोन. झाले ना 2 दिवस ताईला जाऊ. आई तसं माझा सासरा म्हणत होता 4-5 दिवसानं तुम्हाला फोन करीन म्हणे. 4-5 दिवस कुठं झाले? 2-3 दिवस झाले. येईन आज उद्या फोन, जाऊ मग आम्ही. पाहतो ना आता विशाखाचा बाप आणि आनंदीचा बाप काय काय देते तर पोरीले अधिक महिन्यात. मी ना तर माझ्या दोन्ही जवायले सोन्याच्या अंगठ्या दिल्या, मा पोरींले सोन्याची मणी करून दिले. आता काय माहित तुम्हाला काय देते आणि काय नाही. तर तुमचा सासरा पाहा लागीन. मी किती केलं मा पोरीचं, किती केलं पाहिजे ना. आता तुमचा सासरा किती करते तुम्हाला? सर याचं बच्चं काम आहे का बच्च्यासारखं करणं? आई ते लोक गरीब आहे, ते त्याच्या परीनं करतील. आई आपली हैपत जशी आहे तसं आपण केलं, त्याची हैपत जशी आहे ते तसं करतील. करू दे ना काही बी, ते त्याच्या परीनं करतील. तू न तुझ्या परीनं केलं, जास्त नाही तर कमीच करतील. पण अधिक महिना करू राहिले ना. अधिक महिना करायला महत्व आहे. तुम्ही काय देऊ राहिले, काय नाही देऊ राहिले, मोठी वस्तू देऊ राहिले का छोटी वस्तू देऊ राहिले, या गोष्टी काही महत्व नाही आहे, करण्याला महत्व आहे. हो आई, जग्या बरोबर बोलत आहे. हो रे बाप्पा, तुम्ही तर बरोबरच बोलसान. तुम्ही किती झाले आपल्या सासू सासऱ्याचे एकूण जास्त आहे बाप्पा. तुम्हाला आपल्या सासू सासऱ्याची लय लागते ना. मी ना किती केलं तर कायच दिसते तुम्हाला? तुमचे सासू सासरे उलसक करतील, पण तुम्ही एवढं करून सांगसान मला. पाहा लागेल आता काय करतात तुमचे सासू सासरे तर तुम्हाला आता अधिक महिन्याला घेऊन जातील तर काय काय गिफ्ट देतात पाहा लागेल. काही देऊ दे ना आई, आम्ही का गिफ्टसाठी चाललो का तिथं? हो आई, काही देऊ दे, तू काही टेन्शन घेतं. आई तू केला ना सोनूबाईचा, मोहिनीबाईचा चांगल्यानं अधिक महिना केला ना. हो बाप्पा, मग नाही तर काय. मी ना काहीच कमी नाही सोडली, म्हटलं काहीच कमी नाही. कोणी म्हणू नाही शकत की हे नाही केलं ना ते नाही केलं. माझं कामच तसं आहे. पाहा लागेल ना आता तुमचा सासरा अधिक महिन्याला काय काय करते तुम्हाला तर. पहिले बोलवते का नाही बोलत ते पा, अधिक महिना करते का नाही करत तर सोय आहे का नाही तर द्यायची. आई तू जास्त टेन्शन नको घेत जाऊ. तू पाहत जाय, त्याचं त्याला पाहू देत जाय. तू काय कंपॅरिझन करतो? तू ना त्या परीनं त्या पोरींसाठी केलं, ते त्याच्या परीनं त्याच्या पोरीसाठी करतील. बराबरी काय करायची आहे कुणासोबत? त्याची आपली बराबरी होऊ शकते का? हो आई, ते पाहिले गरीब लोक त्याच्या हिशोबाने ते बरोबर करतील. राहू द्या रे बाप्पा, राहू द्या. किती गरीब असलं ना माय बाप करत असतात आपल्या पोरीसाठी, करत असतात. माहिती आहे मला काही शिकू नका रे बाप्पा. हो तुम्ही मी लय शिकेला, सरळ माहिती आहे मला, पुऱ्या दुनियाचं ज्ञान आहे मला काही जास्त शिकू नका तुम्ही. पहिलेच लय शिकेला मी, गेले मोठे मला शिकवणारे. दादा इथं उभं राहून काही खरं नाही, चल आपल्याला उशीर होऊ राहिला. हो चाल आई, येतो आम्ही. कुठं चालले पण? काही नाही, थोडं काम आहे बाहेर, आमचं काम करून येतो तुम्ही. कधी येसान तर? जेवण केलं तुम्ही ना? हो, मोहिनी वहिनीनं वाढून दिलं आम्हाला, आम्ही जेवण केलं, येतो आता आम्ही. लवकर येसान. हो आई, पाहतोच येतोय मग. हां या लवकर. पहा ना हा पोराईले कशी लागते आपल्या सासू सासऱ्याची. तर थोडंसं काय त्याच्या सासू सासऱ्याला बोललं ना अशी मिरची जमते यायले की काय सांगू. बातच उत्तर देतात, बातच. असं आहे तसं आहे, ते गरीब आहे तुम्ही अमीर आहे. काय कसे बातच उत्तर देतात. उलसक आपल्या सासू सासऱ्याच्या बऱ्यात ऐकत नाहीत. तुलना नको करू म्हणते, तुलना. मी तर करीन तुलना. आता येऊ दे ना आनंदीले विशाखाले. पाहतो ना काय देते तिचा बाप अधिक महिन्याले. काय काय देते काय काय नाही आपल्या पोरीले. पाहतो ना मी. येऊ दे त्याईले. त्याच्या नवऱ्याले मोठी लागते बापा. माझ्या सासू सासऱ्याले काही बोलू नका, लय चांगले आहेत ते, गरीब आहेत ते सरळ करतात. कसे बोलतात पाय ना. तसे बी माय पोरं आपल्या सासू सासऱ्याचा लय झाक झाकतात. तसं आपल्या मायचा झाक नाही झाकतील ते. उलट तर ते महाभारत सांगतात, माई अशी आणि माई तशी आहे. आपल्या सासू सासऱ्याची लय लागते राहिले. कसे आपल्या सासू सासरा ऐकून बोलतात. माया सुनाईनं माय पोरं पुरे कब्जात करून ठेवले ना, पुरे कब्जात करून ठेवले. आणि माय पोरं बायकायचं ऐकणारे त्या सांगत राहतात, मा सुना मा पोरं इले, आणि हे माय पोरं ऐकत राहतात आपल्या बायकायचं. काय होईन तर हो बापा या घराचं. दिन करणं आता पैसे दिले मला, तर संध्याकाळीच आम्ही मार्केटला चालत जातो सगळेजण. आणि मापुरीसाठी साड्या गिड्या जे काही लागते अधिक महिन्याचं सामान ते सर्व घेऊन येतो. आज संध्याकाळी चाललो जातो आम्ही शॉपिंग करायला. दिन करणं दिले पाहिजे फक्त सध्या पैसे बस. कुठं चालला रे बा किशोर? कुठं चालला तू? कुठं नाही हो काका, दिनकरच्या घरी चाललो. काय काम आहे तुला दिनकर सोबत? काही नाही, त्याला मागच्या वर्षी पैसे दिले होते मी उधार. तर त्याला म्हटलं होतं मायापुरी येणार आहे म्हटलं अधिक महिन्याला, तर मला पैसे देशील? हो म्हणे तो. मग त्याला 1-2 वेळा मागितले मी ना, आता म्हणे उद्या ये म्हणे. तर चाललो बा आज त्याच्या इथं पैसे आणायले. हो का? तुला त्या लुचाटले पैसे कसे काय दिले रे? तुला माहित आहे ना 1 नंबरचा नंबरी माणूस आहे म्हणून तो. त्याच्या हातातून पैसा निघत असते का? काय दिले तुम्ही त्याला पैसे?
अहो काका फसलो दिले देऊन मी पैसे. मोठा लढत बोंबलत होता. पाहिजे पाहिजे लय अर्जंट काम आहे. 10 वेळा घरी चक्रा मारत होता. तर मी म्हटलं हाय तर देऊन द्या, करा कोणाची मदत. पण मदत बी माणूस पाहून करायला लागते ना. पण आता वेळेवरच वाटलं लय गरज आहे, लय रडू राहिला, देऊन द्या. तर दिले मी दिले. असं वाटलं बा हाय आपल्याजवळ पैसे, आता काही पैशाचं काम बी नाही आहे तर देऊन द्या. भेटेनच आपले पैसे, कुठं जातील असं वाटतं बा. एका गावात राहायला लागतं तर करायला लागते एकामेकाची मदत. पण माणूस पाहून असते ना रे बा, माणूस पाहून असते ना. तुला माहित नाही का कसा आहे तो किती लोकांचे पैसे डुबवले ते ना. तोही तसा आहे आणि त्याची बायकोही तशी आहे. जास्त खराब त्याची बायको आहे. पण आता काय करू काका, देऊन फसलो ना त्याले पैसे. आता माघारी पाहुणे आलेले आहे. कोण आनंदीबाई आलेली आहे का? हो ना, आनंदी आलेली आहे ना अधिक महिन्यासाठी. अरे हो अधिक महिना आहे, हो बरोबर आहे. मग आता पैसा आदला पाहिजे नाही का अधिक महिना करायला पोरीचा. त्याला लय म्हटलं मी ना 4-5 वेळा. तो म्हणे उद्या येऊन घेऊन जाय म्हणे घरी पैसे. तू बस आता त्याच्याच घरी चालला. म्हटलं असेल ते ना. आज त्याची बिशी आहे ना, बिशी खुल्ली ना त्याची. माझी बुडी सांगत होती त्याची बिशी खुल्ली म्हणे. तर जाय त्याची बिशी खुल्लेली आहे त्याच्याजवळ पैसे मागून घे. हो का? जाय लवकर, घरून कुठं पाहून जायच्या पहिले तू जाय त्याच्या इथं सीधा. बस काका जातोस आता. जाय मग. दिले पाहिजे त्यानं पैसे गळा मायवाले. मोठी मदत होऊन जाईल नाही. मागून पाय देते का नाही देत. तर द्यायला तर पाहिजे ते ना. बिशी खुल्ली त्याची वाली, पैसे आहे त्याच्याजवळ. दिनच ना, मला पैसे घ्यायलाच बोलवलं ना ते ना. मग जाय देऊन देईन तू तुला पैसे. बरं काका येतो. हाव ये. कशी आहे आपली आनंदी? चांगली आहे, मजेत आहे. हो काका, आपली आनंदी मजेत आहे. बरं ठीक आहे, भेटतो मग तुम्हाला. हा जाऊन ये पहिले त्याच्या घरून, पाय घरी आहे का नाही आहे का चालला गेला. हो जातो ना, म्हणून पटकन जातो. जाय मग. यानं दिनकरले पैसे दिलेच काऊन? मी तर भुलून बी त्याला उचाटले पैसे नाही देत. माझे पैसे त्यानं डुबवलेले आहे. आता त्यानं काही म्हटलं ना मला तर त्याला कधीच पैसे नाही देईन मी दिनकरले. पण त्याने या किशोरचे पैसे देऊन द्या. पोरगी आलेली आहे तिची अधिक महिन्यासाठी. देते का नाही देत तर. दिनकर, ओ दिनकर, दिनकर. अरे आला वाटतं किशोर, देऊन देतो त्याचे पैसे. द्यायचं तू मन नाही उरालं माझे पैसे, पण द्या लागन. आनंदी आलेली आहे म्हणतो ना अधिक महिन्यासाठी, पोरगी आलेली आहे त्याची, म्हणून द्यास लागेल त्याला पैसे. द्यायचं मन तर नाही आहे माय, डुबवायचं मन आहे. पण काय करू आता, डुबू नाही शकत. द्यास लागेल त्याला. पोरगी आलेली आहे त्याची अधिक महिन्यासाठी. दिनकर दम नाही गुराला हा, सकाळीच आला. देऊन देतो बाईचे पैसे. तरी 500 रुपये कमीच देऊ राहिलो एले. काय 500 रुपये? 500 रुपये डुबून टाकीन त्याचे, बाकी तर देऊ राहिलो ना. आता माय बाई हे माणूस हातात मी पैसे कोण कुठं चाललं. दिनकर. आता किशोर भाऊचा आवाज आहे. किशोर भाऊले देऊ राहिले काय पैसे? हो आलो. बापा दिनकर, काय म्हणून राहिली शोभा? हे पैसे कुठून आले तुमच्याजवळ? कुठून घेतले तुम्ही ना? हे का अलमारीतून घेतले? काय अलमारीतून पैसे घेतले? ते आपली बिशी खुल्ली होती ते? हो त्याच्यातूनच घेतले. किती आहेत ते हे? काही नाही, 5,500 आहे. हे किशोर पासून मागच्या वर्षी घेतले होते, माहिती आहे तुले? 6,000 मी ना. कोणते 6,000? काय घेऊन पैसे? 6,000 घेतले होते किशोर पासून मागच्या वर्षी पेरण्याच्या वेळेस, माहित आहे? मला काही माहित नाही बापा, मला काही आठवण नाही येत. लोकांपासून पैसे घ्यायचे असते तर आठवण राहते, मला द्यायची आठवण नाही राहत. तुला आठवण नसेल पण मला आठवण आहे ना. काय करता मग आता? किशोर भाऊले पैसे देता का त्याचे वाले? हो आता त्याचे पैसे घेतले होते, द्याच लागेल ना. हा कधी आपण कोणाचे पैसे घेतलेले वापस दिले की हे पैसे तुम्ही वापस देऊ राहिले? किती लोकांचे पैसे आपण डुबवलेले आहे. आणि बिशी काय लोकांसाठी टाकली होती का मी ना? काट कसर करून मी ना बिशी टाकली होती, आणि ते बिशी काय लोकांसाठी होती का? आणि तुम्ही कधीपासून लोकांचे घेतलेले पैसे देऊ राहिले? नाही ना, हा किशोर मामा लय दिवसाचा लागलेला आहे, लय दिवसाचा. मा पोरी येणार आहे अधिक महिन्याले, मला पैसे देशील माय. माय पोरी येणार आहे अधिक महिन्याले, देशील माय पैसे वापस. माय जीवन आराम करायला आहे ना, कुठेही भेटलो पैसे मागते. असे लोक आपल्याला पैसे मागतात. आपण लोकांना तारखावर तारखा देतो ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्याला बी तारीख देऊन द्या एखादी. नाही त्याची पोरगी आलेली आहे शोभा. मी ना त्याला म्हटलं होतं, मी दिन म्हटलं पैसे तू ये. तर माया भरोशावर तो त्याची पोरगी घेऊन आला अधिक महिन्यासाठी, की त्यानं दिलेले पैसे मला मी त्याला वापस देणार आहो म्हणून. त्या भरोशावर तो पोरी घेऊन आला अधिक महिना करायला त्याचा. आणि शोभा आता मी त्याला पैसे नाही देईन तर चांगलं वाटेल का? तुम्हाला कधीपासून चांगलं आणि खराब वाटवायला लागलं? लय जणांचे पैसे डुबवलेले आपण ना. आणि तुम्हाला काय वाटते ते किशोर भाऊ बिना पैशाचे आहेत का? बिना पैशाचे आहेत ते. हाय त्याच्याजवळ पैसा. तसंही पोरीचं लग्न झालं, दोघं नवरा बायकोच आहे. किती लागते द्यायला दोघं नवरा बायकोले? हाय त्याच्याजवळ पैसा, आपल्याजवळ नाही आहे. द्या ते पैसे, जमा करून ठेवतो मी. मला सोनं करायचं आहे. हे का लोकांसाठी आहेत का पैसे? लोकांसाठी टाकले होते का मी बिशा? काही द्यायची गरज नाही आहे. पण त्यानं आपल्याला उधारी दिले होते ना पैसे. लय जणांच्या आपण उधाऱ्या डुबवल्या. काही का नवीन आहे का आपल्यासाठी? पण तुम्हाला मागत राहते ना, म्हणत राहते ना पैशाच्या बाऱ्यात. मागू द्या ना, म्हणू द्या ना. म्हणीन मागीन बोलून जाईन, सोडून देईन. त्याची जीवारीन आपल्याला बार पैसे मागायची. बोलून जाईल. जाऊ द्या इकडे पैसे. 5,500 रुपये ना बाप्पा, 5,500. काय नाही होत 5,500. त्याच्यात 4,500 टाकले की 10,000 होतात ते. एवढं नाही समजत का तुम्हाला? काही द्यायची गरज नाही आहे. पैसे आहेत त्याच्याजवळ पैसे. करतील ते त्याच्या पोरीचं. त्याच्या पोरी का तुमच्या भरोशावर आहे का? तुम्ही पैसे देसाल तर ते आपल्या पोरीचा अधिक महिना करतील. असतील त्याच्याजवळ पैसे. दोघं नवरा बायकोच तर राहतात. किती लागतं असं नवरा बायकोले? हाय त्याच्याजवळ बम पैसा जमा आहे. आणा द्या ते पैसे. माया खून पसिनाची कमाई आहे बापा. हे का लोकांना वाटायला ठेवलेली आहे का? किती मेहनत लागते पैसे कमवायला. असे देऊन दुरायला लगे तुम्ही. आणा द्या ते पैसे माझं. ठेवून देतो डबल कपाटात. आता तिजोरीतनी ठेवा लागेल मला, कुलूप लावून, आणि चाबी लपून ठेवा लागेल. तुमचं काही खरं नाही. तुम्ही कधी त्याच्यातून पैसे काढ सांगतो. आणा द्या इकडे. काय उभे आहे तिथं? दिनकर पाय किशोर भाऊ आवाज देऊ राहिला. मी काय म्हणतो, तुम्ही अलमारीत ठेवून द्या हे कपडे. किशोर भाऊ संग मी बोलतो. सांगतो त्याला की तुम्ही घरी नाही आहे म्हणून. तुम्ही जसे अलमारीतून काढले ना पैसे, तसे अलमारीत ठेवून द्या. किशोर भाऊ सोबत मी बोलतो. बरोबर. जा लवकर. हो ठीक आहे. चालले मोठे पैसे द्याले. माई खून पशिनाची कमाई लोकांना देतात ते.
बिशी काय या लोकांसाठी टाकली होती का मी ना माहीत पडलं अशी नाही की माई बिशी खुल्ली म्हणून त्याला किशोर भाऊ पैसे मागाले त्या लोकांना वाटासाठी टाकली होती का मी बिशी. दिनकर येणार का बाहेर? आवाज तर दे. हो हो आली 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 आले मोठे पैसे मागायला तोंड उचलून. दिनकर. अरे भाऊजी तुम्ही कशी काय आले बापा? काही काम होतं का? हो दिनकरनं बोलवलं होतं मला, काम होतं मला त्याच्यासोबत. कुठं आहे तो दिनकर? ते तर घरी नाही आहेत. कुठे गेला तो? ते का ते त्याच्या मामभावाच्या पोरीचं लग्न होतं तर ते लग्नाला गेले बा सकाळीच निघून गेले. अरे तो कसा काय गेला? तो तर म्हणे मला की पैशासाठी येशील म्हणे उद्या, आणि मी आलो तो लगे म्हणते गावाला गेला. तो कसा काय गेला माझे पैसे दिल्या बिना? वहिनी मी काय म्हणतो, माझ्यासाठी काही पैसे गिसे ठेवून गेला का तो? की किशोर भाऊ आले तर किशोर भाऊला पैसे गिसे देऊन देशील असं काही म्हटलं का त्यानं? पैसे ठेवून गेला का माझ्यासाठी तुमच्याजवळ? पैसे नाही नाही भाऊजी काही पैसे गिसे तर काही ठेवून नाही गेले ते. आणि माझ्यावर तर 10 रुपये नाही आहे बापा. मला खर्च आलेच तर पैसे नाही देऊन गेले ते. 10 रुपये नाही आहे यायची तर पिशवी खुलली ना. वहिनी खरं दिनकर माझ्यासाठी काहीच पैसे ठेवून नाही गेला, काहीच नाही ठेवून गेला. पैशाच्या बाबतीत काहीच नाही बोलला तो. नाही नाही ते तर काही नाही बोलले पैशाच्या बाऱ्यात काही ठेवून बी नाही गेले माझं. मला तर आज त्यानं पैशासाठी बोलवलं होतं, पैसे घेऊन जाशील म्हणे. मी त्याला उधार दिले होते ना मागच्या वर्षी, तेवाले पैसे देणार होता तो. काय माहित बापा तुमच्यापासून कधी पैसे घेतले काय घेतले मला काही माहित नाही. त्या माणसानं कोणापासून पैसे नाही घेऊन ठेवले हो भाऊजी? सांगा बरं कोणापासून पैसे नाही घेऊन ठेवले? पुऱ्या गावातल्या लोकांपासून पैसे घेऊन ठेवलेले आहे. सरायली म्हणते आज देतो उद्या देतो, कोणाच देत नाही. मला असं वाटत आहे तुम्हाला चुत्या बनवलं जाईना. काही पैसे गिसे काही आहे नाही त्याच्याजवळ, काही ते देणार नव्हते. तुम्हाला असंच म्हटलं जाईना की पैसे देतो उद्या ये. मग पैसे द्यायचे होते त्याला तर सकाळीच काय चालले गेले ते. तुमच्या भावानं पुऱ्या गावातल्या लोकांपासून पैसे घेऊन ठेवलेले आहेत उधार, कोणाचेच नाही देत. सरायली म्हणते आज देतो उद्या देतो, मग कोणाच देत नाही. तसं तुम्हालाही म्हटलं असेल. पण वहिनी तुम्हाला नाही माहित, माया पोरी आलेल्या आहे अधिक महिन्यासाठी, त्याचा अधिक महिना करायचा आहे मला. या पैशाच्या भरोशावर मा पोरीला अधिक महिना करायला घेऊन आलो तुम्ही. मी म्हटलं दिनकर पैसे देईन तो मा पोरीचा अधिक महिना करीन. तो आज सकाळी देतो म्हणे पैसे. मी म्हटलं त्याने आज सकाळी पैसे दिले तर संध्याकाळी आम्ही शॉपिंग करायला चाललो जातो. साडी गिडी अधिक महिन्यासाठी काय सामान लागते काय नाही मग ते घेऊन येतो. दिनकरनं तर टायमावर ट्रॅक दिली मला. कधी येणार आहे तो? मग त्याचं जायचं खरं असते, याचं काही खरं नसते. आता आलो ना मी टेन्शनमध्ये, आता कुठून करीन मी मा पोरीचा अधिक महिना? पहा भाऊजी माझं पैसे नाही आहे असते ना खरंच दिले असते तुम्हाला, खरंच दिले असते मी पैसे. पण काय करू पैसेच नाही आहे माझं. आता किती फसलं ना काम. या पैशाच्या भरोशावर मा पोरीला घेऊन आलो तुम्ही. म्हटलं देतेच दिनकर पैसे, करतो मा पोरीचा अधिक महिना. आता या दिनकरनं तर टायमावर चॅक दिली मला. आता करू तर काय करू? मला तर विचार पडला आता मा पोरीचा अधिक महिना कसा करून मी. आता कोणाला पैसे मागू मी, कुठून आणू पैसे? पैशाचं जुगाड कसं जमू मी, मला तर काही समजून नाही राहिलं. आले मोठे तोंड उचलून पैसे मागायले. बिशी खुल्ली नाही खुल्ली आले लोक पैसे मागाले. याच्यासाठी बिशी टाकली होती का मी ना? याच्यासाठी मी बिशी खुल्ली का? आले मोठे पैसे मागायले तर. शोभा गेला का? किशोर भाऊ गेला? हो हो गेले ते भाऊजी गेले. काय म्हणून राहिला तो? थांबा येऊ राहिली ना अंदर, येऊन सांगतो ना. आता गावात किती लोकांना माहीत पडलं, किती लोकांना नाही आमची बिशी खुल्ली तर आता दुसरे लोक बी येतील पैसे मागायले. एक काम करा लागन, समोरून टाला लावा लागन घराले आणि मागच्या दरवाजाने येणं जाणं करा लागन. नाही तर कर्जावले ते येऊनच जातील घरी पैसे मागायले. द्या आमचे पैसे, द्या आमचे पैसे. कुठून द्यावे लोकांचे पैसे? मग घराले समोरून टालाच लावतो, मागच्या दरवाजानं येणं जाणं चालू ठेवतो. हेच बरोबर आहे. आता काय करू मी, कुठून जमू पैसे? कसा करू मग 2 पोरीचा अधिक महिना? ज्या पैशाच्या भरोशावर मी मा पोरीला घेऊन आलो होतो ते पैसे तर बुडवले त्या दिनकरनं पैसे देणार नाही तो. आता काय करू मी, मला विचार पडला कुठून करू मी मा पोरीचा अधिक महिना. पहिलेच तर मा पोरीला येऊन 2 दिवस झाले. मा पोरी 4-5 दिवसासाठी आलेले आहे. मग त्याला त्याच्या सासरवाडीला वापस जायचं आहे. त्या म्हटलं तो दिन 6,000 रुपये, काही 3-4 हजार रुपये मी जोडीन, म्हणून त्यांनी म्हटलं पोरीचा अधिक महिना. पण जसं सोचलं होतं ना तसं काहीच नाही झालं. सरे कामं उलटे उरायले माही, सरे कामं उलटे उरायले. आता करू तर काय करू मी, मला विचार पडला कसा करू मा पोरीचा अधिक महिना. माय 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 एवढ्या वेळचे काय करू आले काय माहिती आनंदीचे बाबा, काऊन नाही आले तर? किती उशीर झाला अजून आले काऊन नाही हे? पोरी बाहेर गेलेल्या आहे, पोरी बी येतील आता. पोरीला लागतील बुका. मी त्याला आंबे बी सांगितले होते आणायला आंब्याचा रस बनवासाठी, पण हे अजून आलेच नाही. कधी येतात काय माहिती आनंदीचे बाबा. एवढा उशीर लागत असते का लगे? माहिती आहे त्याला पोरी आलेल्या आपल्या. तर याव नाही का लवकर घरी या माणसानं? किती वेळचे त्या दिनकर भाऊच्या घरी गेलेले आहे. 5 मिनिटाचं काम होतं, जाणं होतं पैसे घेऊन येणं होतं, तरी एवढा टाईम. नाही तर काही सामान आणायला सौऱ्याला गेले असेल, दिले असेल ना दिनकर भाऊनं पैसे तर घेऊन येतील काही पोरीसाठी. आता माय बाई हे काय, हे तर इथंच बसलेले आहे. आले बी दिनकर भाऊच्या इथून, काही आवाज नाही दिला, काही नाही, चुपचाप येऊन बसले आहे. आनंदीचे बाबा, ओ आनंदीचे बाबा. हां बोल गोकुळ्या. काय झालं हो बाप्पा, तुमचा आवाज काऊन असा उडाला? काय झालं? काय झालं का दिनकर भाऊच्या इथं? काही दिनकर भाऊसून भांडण झालं का तुमचं? भांडण करायसाठी तो घरी तर भेटला पाहिजे. म्हणजे दिनकर भाऊ तुम्हाला घरी भेटलंच नाही का? झालंच नाही का आपलं काम? नाही झालंच नाही आपलं काम. घरीच नव्हता तो चालला गेला गावाले. घे रे बाप्पा, तो गावाला चालला गेला. आपले पैसे नाही दिले त्यानं, तो म्हणे ना आज देतो म्हणून. हो म्हटलं तो होतं त्यानं आज देतो म्हणून, पण तो चालला गेला पाहून गावाले. आता काय येते तो लवकर? मला नाही वाटत तो आपले पैसे देईन म्हणून. शोभा वहिनी म्हणे सगळ्याचे पैसे डुबवते म्हणे तो, जेव्हा त्याची स्वतःची बायकोच असं म्हणून राहिली तर आता काय म्हणावं आपण? बायकोला कोणी मागितले तुम्ही ना पैसे? आमच्या पोरी आलेल्या आहे म्हणा, अधिक महिना करायचा आहे म्हणा, आमचे पैसे तर आम्हाला वापस द्या म्हणा.
आता काय करू आपण, कसा करू आपल्या पोरीचा अधिक महिना? गोकुळा मला बी तोच विचार पडलाय, कसा करू आपण आपल्या पोरीचा अधिक महिना? हो बापा, आता कसं करू आपण? आपल्याजवळ तर 1 बी रुपया नाही आहे. आपल्या पोरीचा अधिक महिना कसा करसान? गोकुळा चुप बस. पोरी आल्या, त्याला काही माहित नाही पडलं पाहिजे या गोष्टीच्या बऱ्यात. त्याला काही सांगू नको. फालतू त्या पोरी टेन्शन घेतील. पोरीला काही सांगू नको आपल्या कंडिशनच्या बऱ्यात. पोरी आल्या, पोरीला माहित नाही पडलं पाहिजे. हो तेले माहित नाही पडलं पाहिजे. फालतू त्या बी टेन्शन मध्ये येऊन जातील. गोकुळा रडणं बंद कर. तुम्ही बी रडणं बंद करा. पोरीला आपल्या कंडिशनच्या बऱ्यात काहीच माहित नाही पडलं पाहिजे, काहीच माहित नाही पडलं पाहिजे. आई, बाबा, अरे आनंदी, विशाखा, आल्या बी का तुम्ही दोघी? आनंदी, आली का मैत्रिणीला भेटून? हो बेटा, आले का तुम्ही भेटून? बरंच झालं तुम्ही दोघी टायमावर आल्या. आता मी फोनच करणार होते तुम्हाला. बाबा बी आताच आले. चला जेवण करून घेऊ. तुम्ही हात पाय तोंड धुवा तिघं बापले का. मी भात पापड भाजबूज करतो थोडेसे. जेवणासोबत तोंडी लावाले. आई, बाबा, तुम्ही काऊन टेन्शन मध्ये आहे? आम्ही कुठं टेन्शन मध्ये बाई? आम्हाला कोणतं टेन्शन आहे? आमच्या पोरी आलेल्या आहे, आम्हाला कोणतं टेन्शन नाही आहे. आई बाबा, तुम्ही नाराज वाटत होते. अरे बाई, आम्ही नाराज नाही आहोत. आम्ही तर खुश आहोत, खूप खुश आहोत. तुम्ही दोघी आल्या ना तर आम्ही खुशच राहत असतो हमेशा. आम्ही नाराज नसतो राहत. बाई, तुम्ही असल्यावर आम्ही दुःखी कसं काय राहू शकतो? तुम्ही आल्यावर आम्ही खुशच राहतो. चला बरं, हात पाय तोंड धुवा दोघी जणी आणि पटकन बसा जेवाले. आणि तुम्ही बसावं. तुम्ही काय इथं बसू नये. जा हात पाय तोंड धुवा, लवकर जेवायला बसा. ती गाई टाटा वाढतो मी. आई, अरे लोणचं बी काढायचं आहे. मी लोणचं गिंचं काढतो. तोपर्यंत हात पाय तोंड धुवून बसा तुम्ही जेवाले. तुम्ही काय बसला इथं? जा हात पाय तोंड धुवा लवकर. हो. काय माहित बापा, तुम्ही लोकांना भूक लागली का नाही लागली तर तुमचं माहित नाही बापा. मला तर मोठी भूक लागली. हो ना, मला बी भूक लागली. चला जा लवकर हात पाय तोंड धुवा. हो. काय बाबा गेले हात पाय तोंड धुवाले. तुम्ही बी जा बाबासोबत आणि लवकर जेवायला बसा. मी आणतो वाढून. आनंदी, पाहिलं आई बाबा कसे लपू राहिले आपल्यापासून? हो ताई, पाहिलं मी ना. आपलं दुःख लपवायचा प्रयत्न करत आहे, आपल्या परेशानी लपवायचा प्रयत्न करत आहे आपल्यापासून. आतापर्यंत रडत होते आणि आपण आल्याबरोबर असं दाखवू राहिले जसं काही झालंच नाही. हो ना ताई, आता आपल्यालाच काही ना काही करायला लागेल. हो ताई, आपल्यालाच काही ना काही करायला लागेल. आई बाबा आपल्याला काही सांगणार नाही आहे, काही म्हणणार नाही आहे, तर आपल्यालाच काहीतरी करायला लागेल. बरोबर बोलल्या तुम्ही. पण आपण काय करसान? काही ना काही तर करावंच लागेल ना. आई बाबाची अशी परेशानी आपण पाहू नाही शकत. हो ताई.